मुंबईमध्ये सीएनजी पंपावरती गॅस भरण्यासाठी अडचणी येत आहेत। गॅस प्रेशर कमी झाल्यामुळे ऑटो, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे। काही पंपांवरती तांत्रिक अडचणींमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती मिळाली आहे अधिकाऱ्यांकडून। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावरती सर्वाधिक फटका बसताना पाहायला मिळतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा हीच मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आणि आताही आपण पाहतो की भारतामध्ये सुद्धा एलपीजी गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे। खास करून एलपीजी गॅस कमर्शियल वापरासाठी जे वापरलं जातं ते जवळपास मिळायचं काही दिवसापूर्वी बंद झालेलं होतं आणि घरगुती गॅस कशा पद्धतीनं सेवा पूर्ववत ठेवता येईल याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे। मात्र आता सीएनजीच्या पुरवठ्यावरती सुद्धा परिणाम जाणवताना पाहायला मिळतोय। मागील 2-3 दिवसापासून मुंबईतले बहुतांश सीएनजीचे जे काही पंप आहेत तिथे कमी दाबानं गॅस येते आणि त्यामुळे बऱ्याचदा पेट्रोल गॅस बंद ठेवण्याची सूचना सुद्धा पेट्रोल पंपच्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। वाहन चालकांना सुद्धा त्याची झळ ही बसताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन रोहन सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। आणखी एक मोठी बातमी, बीडच्या पिंपळनेरमध्ये फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली। एका अल्पवयीन विवाहित तरुणीला मध्यरात्री घरातनं जबरदस्तीनं उचलून नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आले। पीडितेच्या घरापासून नदीपात्र ते गावातील चावडीपर्यंत फॉरेन्सिक टीमकडून पाहणी केली जाते।